हर्षलचा मित्र आणि त्याचे काही सहकारी नाशिकला एका हॉस्पिटलमध्ये धार्मिक कार्यासाठी गेले होते. हॉस्पिटलच्या गेस्ट हाऊसमध्ये त्यांची राहण्याची सोय केली होती. रात्री सर्व आवराआवर करून ते झोपी गेले. मध्यरात्री 3च्या सुमारास हर्षलच्या मित्राला जाग आली आणि समोरील दृश्य पाहून त्याचं हृदय जोर जोरात धडधडू लागलं. किचनच्या कट्ट्यावर एक काळी कुट्ट सावली त्याच्याकडे रोखून पाहत होती. हा अनुभव पाठवलाय धुळ्याहून हर्षल यांनी. चला आता ऐकूयात की त्या सावलीने पुढे नेमकं काय केलं ते. हा अनुभव माझ्या मित्राचा आहे. अनुभव असा आहे की मित्र आणि त्याचे काही सहकारी हे नाशिकला एका ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काही धार्मिक कार्य करण्यासाठी गेले असताना तेथे घडलेला अनुभव आहे. नाशिकला निघाले, पोहोचले. ज्या दिवशी तिथे धार्मिक कार्य करायचं होतं त्याच्या आदल्या दिवशी त्या ठिकाणी ते पोहोचले. धार्मिक कार्य करण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याच्याकरता काही आदल्या दिवशी तयारी करायची असते, तर म्हणा थोडक्यात ती मांडणी वगैरे जी असते ती त्यांनी त्या ठिकाणी केली. उशिरा पोहोचल्यामुळे त्यांच्या मांडणीला साधारण रात्री 11-11:30 त्या ठिकाणी वाजले. मांडणी पूर्ण झाली आणि हॉस्पिटलचं थोडं वर्णन सांगतो. हे हॉस्पिटल असं होतं की हे कॅन्सर हॉस्पिटल होतं. सुरुवातीला जो एक गाळा आहे खालचा, तर इथे संपूर्ण जे काही येणारे पेशंट्स असतात तर त्या पेशंटसाठी त्यांनी तो गाळा ठेवला होता खालचा बेसमेंटमध्ये. त्याच्यावरती पेशंटचे रूम होते आणि त्याच्यावरती तो परिवार त्या ठिकाणी राहत होता डॉक्टरांचा. आणि जे ज्या ठिकाणी राहत होते त्यांच्या त्या घरामध्येच ते विधी सगळे धार्मिक विधी करायचे होते. अतिशय भकास आणि थोडासा भीतीदायक असं हे हॉस्पिटल होतं. परंतु श्री प्रभू दत्तात्रयांचं अनुष्ठान त्या ठिकाणी करायचं असल्या कारणाने त्यांच्या राहत्या घरात ते सगळे विधी करायचे होते. म्हणून हे सगळे गेले. पूजेची मांडणी त्या ठिकाणी झालेली होती. रात्री 11-11:30 झाले आणि सहकारी आणि त्यांचे मित्र म्हणजे माझा मित्र आणि त्याचे जे काही सहकारी होते हे मांडणी झाल्यानंतर त्या रूम मध्ये समोर एका बाजूला एक बेडरूम होता, त्या ठिकाणी ते झोपण्यासाठी गेले. एकूण 4 जण होते. 2 जण खाली झोपले आणि 2 जण वरती बेडवरती झोपले. मित्रासह 1 जण होते आणि ते वरती बेडवरती झोपले. त्यांच्या समोरच्या बाजूला ज्या ठिकाणी ते झोपले होते त्याच्या डाव्या हाताला समोर एक किचन होतं. किचनच्या वरती वॉटर फिल्टर लावलेलं होतं. किचन संपूर्ण रिकाम होते, ते कोणी राहत नव्हतं. फक्त यांचं किचन एक वेगळ्या रूम मध्ये होतं. हे गेस्ट रूम सारखं त्यांचं होतं. तर त्या ठिकाणी झोपले होते. समोर किचन होतं. किचनच्या वरती वॉटर फिल्टर लावलेलं होतं. रात्री 3-3:30 वाजता अचानक मित्राला जाग आली आणि बघतो तर काय समोर ज्या ठिकाणी वॉटर फिल्टर लावलेला आहे त्या ठिकाणी एक व्यक्ती त्याला बसलेला आहे असं जाणवलं. व्यक्तीचं वर्णन करतो थोडक्यात. जो व्यक्ती दिसला तो संपूर्ण शरीराने काळ्या रंगाचा होता. पोट सुटलेलं होतं. संपूर्ण नक्कल फक्त आजूबाजूला कानाच्या वरती थोडे मोठे केस होते. डोळे अतिशय काळे, नाक थोडंसं लांब आणि चेहरा खोलगट आणि गोल. असा व्यक्ती 2 पाय पोटामध्ये घेऊन आणि हात जे आहेत 2 ते गुडघ्याच्या जवळ ठेवून असा बसलेला होता आणि तो त्या मित्राकडे बघतोय असं त्याला त्या ठिकाणी दृश्य दिसलं. मित्राने पाहिलं, पुन्हा डोळे चोळले आणि पुन्हा एकदा व्यवस्थित पाहिलं. पुन्हा तशीच आकृती त्याला त्या ठिकाणी दिसली. घाबरला. शेजारी जो काही सहकारी होता त्याच्या त्या पांघरूणमध्ये तो गेला. परंतु हे सगळं दिसल्यानंतर थोडी मनात भीती निर्माण झाली आणि झोप न लागल्यामुळे वारंवार तो त्या ठिकाणी बघू लागला. पुन्हा पांघरून वर करून त्या ठिकाणी पाहिलं तर दिसतं समोर पुन्हा त्याला त्या ठिकाणी तशी आकृती दिसते आणि आता ती आकृती खाली उतरलेली आहे आणि ती त्याच्या समोरून त्याच्याकडे येत आहे असं त्याला आता जाणवायला लागलं. श्वास घेता येत नव्हता, तोंडातून आवाज येत नव्हता. ही आकृती काय कळत नव्हतं आणि हे सगळं बघून तो अतिशय जास्त घाबरला. शरीरातील घाम त्याचा त्या ठिकाणी निघू लागला. हे सगळं बघून जास्त घाबरला. शेजारच्या मित्राला उठवावं, त्याला हात लावला. तो इतक्या गाढ झोपेमध्ये होता की त्याला जाग येत नव्हती. काय करावं कळत नाही. भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी करू लागला आणि डोळे मिटून पांघरून घेऊन तो त्या ठिकाणी झोपला. आणि ती आकृती आपल्या जवळ येईल, आपल्याला स्पर्श करेल, आपल्याला हात लावेल
किंवा काय होईल या भीतीने तो जवळ त्या मित्राला अगदी गच्च धरून त्या ठिकाणी झोपला. कालांतराने त्याला झोप लागली आणि सकाळी ज्या वेळेला तो उठला त्यावेळेला हे सगळं त्याच्या सहकारी मित्रांना त्याने सांगितलं की अशी अशी घटना माझ्याबरोबर घडली किंवा मला हे दिसलं. सहकारी मित्रांनी थोडीशी टिंगळ-टवाळकी केली की असं काही नसेल, असं काही घडलं नसेल, असं काही नसतं असेल. कार्यक्रम जी काही पूजा होती त्यांची त्या ठिकाणी उत्तम पद्धतीने पूर्ण झाली. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम आटोपून घरी पोहोचले. घरी पोहोचल्यानंतर ज्या मित्राला ही आकृती दिसली होती ती आकृती त्याच्या डोळ्यासमोर वारंवार फिरू लागली. कालांतराने तो आजारी पडला. जवळजवळ 18 दिवस तो आजारी होता. सगळे डॉक्टर्स दाखवले, सगळीकडे जाऊन आला, सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. शेवटी कळालं की तिथे काहीतरी विशिष्ट प्रकारची बाधा होती. त्या बाधेचा प्रभाव याच्यावरती झाला होता. कुठल्याही प्रकारचं कवच नसल्या कारणाने मित्राला हा त्रास झाला. मग त्यांच्या गावामध्ये कोणीतरी भक्त होते, त्यांच्याकडे गेले. त्यांनी काहीतरी उतारा करून दिला. त्याच्यानंतर त्याची तब्येत बरी झाली आणि आता हळूहळू तो स्टेबल आहे आणि त्याचे धार्मिक कार्य असतील किंवा इतर कार्य तो त्या ठिकाणी करत असतो. असा छोटासा माझा अनुभव होता. थँक्यू. तर हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर दर शनिवारी रात्री 11:30 वाजता आपल्या चॅनलवर भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं, ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या भयानक घटना ते स्वतः शेअर करतात. तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर ते तुम्ही स्वतः आमच्यासोबत शेअर करू शकता. आणि हो, असेच रिअल हॉरर एक्सपिरियन्सेस ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत राहा. शुभरात्री.